दुसऱ्याचं घर कसं चमचम ठेवलंय, स्वतःचं घर उकंड्यावानी ठेवती. मनातल्या मनात काय म्हणाल्या सासूबाई मला? अगं नाही नाही, मी कशाला काय म्हणू. तुझा सासरा म्हणायलाय घर तर लय चमचम कायले, घरी तर सुनबाईचे हातपायच गुळगुळ येत होते म्हणाले. घर तर चांगलं आहे पण किराया किती आहे? 20,000 रुपये. काय हो 20,000 रुपये? याच्यातले जर मला 10,000 रुपये दिले असते महिन्याला तर मी एका वर्षात पाटील झाले असते ना. असं रात्रंदिवस फ्रीज चालू ठेवल्यावर बिल किती येईल ग? माय सुनबाई दूध कसं काय नसलं ग? बरोबर तपीलच नसेल तुझ्या. सासूबाई तुम्हीच फ्रीज बंद करू ठेवायला, त्याच्यानं दूधही नसायला आणि भाज्या खराब व्हायला. सासूबाई ह्या काकू आल्या आपल्या समोरच राहत आता. बसा की बसा. सुनबाईवर लक्ष ठेवीत जा बरं, आमच्या एकटीच राहते वर. भित्री हायला किंवा घराच्या बाहेर निघाली नाही काय नाही. लग्न झालं डायरेक्ट पुण्यातच घेऊन आलं पोरग. प्रवासात तुम्ही एवढे दागिने घालून आल्या? हा मी सगळं घालून येत असते. काय घ्यायचं कोणाला? तरी मी हातामध्ये अंगठा नाही तर 5 बोटामध्ये अंगठा राहत होता. तसा लय कॉन्फिडन्स आहे मी यामध्ये. बरं जाऊ द्या, ड्रेस चांगला दिसायला कुठं निघाल्या होत्या? काही नाही हो, फिरायला जात होते. तुमचं बरं आहे बाई शहरातल्या बायाचं. आम्ही जरासा ड्रेस घातला असता तर एवढं टिकोर घेऊन आमच्या मालकानं झुडकून मोकळं केलं असतं. काय चाललंय मग तुमच्या शहरातल्या सुनाचं? तिचं काय मजाच आहे तिची. केव्हा फोन केला की म्हणते आम्ही फिरायला आलो, आम्ही डोसा खायला आलो, आम्ही जेवायला आलो, आम्ही वडापाव खायला आलो. विचार करायचा ना वय जरासा आता. आपण शहरात राहतो गडे, एवढी महागाई आहे. 25,000 पगार आहे पोराला, पण या बाईमुळे जागीच बसती. मग पोरग एवढं खर्चिक नव्हतं. मित्रासोबत जेवायला बाहेर गेले की पैसे द्यायचं काम पडत नाही म्हणून दाटणच म्हणत होतं. फोनाला बाहेर पडून जात होतं. पैसे वाचवायसाठी अशी आयडिया करत होतं, तेव्हा कुठं पैसे मागं पडले. आणि मला म्हणते ती शहरामध्ये लई महागाई राहते, घराचा 10,000 किराया राहते, आपल्या इथं 500 रुपयामध्ये खोली भेटते राहायला. मला काय येडं समजलं काय? खेड्याची हो पण येडी नाही मी. कवाय मी त्या मॉलला गेले की एवढा कुरकुरे आणतात, बिस्किट आणतात. आता का ती लहान काय बरं खायला सांगा बरं. गेल्या परत त्या तिचूवर लेकराला 2-2-3-3 ड्रेस आणतात. आपल्याला होतं का बरं असं काही? एका वर्षामध्ये 1 ड्रेस घेत होतो आपण लेकराला फक्त. चलत राहते. मला वाटते पैसा आहे म्हणून एवढ्या बिवड्या मारू नये. मला जर 25,000 पगार असती तर शहरामध्ये घर घेऊन गावाकडे 4-5 एकर शेती घेऊन बसलो असतो. ए सुनबाई घरी पाहुणे येणार आहे ग, स्वयंपाकाला लाग. जा बरं तिकडं. काय म्हणली सासूबाई? तुम्ही जा बरं तिकडं, तुम्ही आराम करा, मी स्वयंपाक करते सगळा. असं म्हणू लागले मी. बाई म्या भावाची पोरगी नोकरीला लागली म्हणा. मग मी काय करू? हा नाही मग आता मी काय करू? मी कशाची तयारी करू असं विचारायला. सुनबाई मला जराशे पोहे कर बरं ग. मी नाही करणार. काय म्हणते ग? मी नाही करणार, तू कोण करणार? सासूबाई तुम्ही जा आराम करा, मी आता 2 मिनिटात पोहे बनवून घेऊन येते. सुनबाई तेवढे गवनीच बरं, मला दिसत नाही ग. डोळे फुटले काय? नाही सासूबाई मग का डोळे फुटले काय? हे पा चांगलेच आहेत माझे डोळे. मी दिसते ग. हा बोल की ताई, काय नाही ग, आताच काम आवरले. काय करायलेत घरचे? काय नाही ग, खाऊन पिऊन पसरले. काय म्हणली? नाही सासूबाई, मी तिला म्हणाले की आताच काम आवरलं, छतावर वाळू घातलेली गो आताच पसरवली.